जनगणना हा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर सर्वांना माहिती आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये जनगणना हा टॉपिक विचारला जातो. तर जनगणनेची सुरुवात आपण बघूया. तर सर्वात अगोदर बघा, पहिली जनगणना ही 1872 ला लॉर्ड मेयो या ब्रिटिश कार्यकाळाच्या काळामध्ये झाली होती. त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना होणार हे 1881 मध्ये लॉर्ड रिपन याच्या कार्यकाळामध्ये हे ठरवलं गेलं. त्यानंतर जी 2011 ची जनगणना होती ती स्वातंत्र्या अगोदरची म्हणजे 1881 पासूनची 15वी जनगणना होती आणि 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्या नंतर ही जनगणना 7वी जनगणना म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 2011 चे जनगणना आयुक्त हे डॉक्टर सी चंद्रमौली हे होते. त्यानंतर एकूण 16 भाषेमध्ये ही जनगणना झाली होती आणि 2011 नुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी होती.